अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। राजीनामा दिल्यानंतर आता येत्या 2 दिवसात अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती अशोक चव्हाणांनी दिली आहे। दरम्यान मी आज माझा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। माझा कुणावरही राग नाही। काँग्रेसमध्ये मी आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलं। मी माझा निर्णय येत्या 2 दिवसात जाहीर करेन। फक्त 2 दिवस थांबा असंही त्यांनी स्पष्ट केलं। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेन। मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे। मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही। कोणाची उणीधुणी मला काढायची नाही। ती माझी स्वभावाचा भाग नाही। मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे। एवढीच माझी भूमिका। मैंने कोई भी विधायक से बात नहीं की है। लेट मी बी वेरी क्लियर, आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी। मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की। बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।